नमस्कार मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण खाऱ्या वांग्याची रेसिपी बघणार आहोत. सुक्का खाऱ्या वांग्याची रेसिपी बघणार आहोत. तर मंडळी, पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळा सुरू होऊन 1-2 महिने देखील झालेले आहेत. तर मंडळी, पावसाळ्यामध्ये वांग्याचा भार असतो. म्हणजे पावसाळ्यामध्ये जी वांगी येतात ती एकदम चवीला छान असतात. तशी वांगी बारमाही असतात, म्हणजे 12ही महिने वांगी असतात. पण पावसाळ्यामध्ये जी वांगी लावली जातात त्याची टेस्ट एकदम छान असते. तर मंडळी, आज आपण पावसाळा स्पेशल खाऱ्या वांग्याची रेसिपी बघणार आहोत. सुक्या खाऱ्या वांग्याची रेसिपी बघणार आहोत. तर मंडळी, ही व्हिडिओ कसे वाटतं तुम्ही मला, काही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला मंडळी, आता आपण खारं वांग करण्यासाठी सुरुवात करूया. मंडळी, इथे खारं वांगं करण्यासाठी मी 5-6 वांगी घेतलेली आहेत आणि वांग्याची देठं कट करून त्याला असे 4 कट मारून घेतलेले आहेत आणि वांगी काळी पडू नये म्हणून पाण्यात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला खारं वांगं करण्यासाठी जो मसाला लागणार आहे त्यासाठी इथे मी अर्धी वाटी खोबरं, तेल, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, आल्याचे 2-3 तुकडे आणि लसणाच्या 4-5 पाकळ्या असे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर गरम मसाला, जिरे आणि थोडीशी हळद घ्यायची आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आता आपण मसाला तयार करणार आहोत. पण इथे मी शेंगदाण्याचा कूट घ्यायचा विसरले होते, तर ते नंतर मी घेतलेलं आहे. आणि आता इथं आपण मसाला तयार करणार आहोत. तर मसाला तयार करण्यासाठी इथे मी खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आलं लसूण याचं एक वाटण तयार केलेलं आहे. आणि हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. वाटण तयार करत असताना त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून वाटणाला किंवा मसाल्याला एकदम छान टेस्ट येते. तर आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात. हे मिक्सरला पहिल्यांदा बारीक करत असताना पाणी अजिबात ॲड करायचं नाही. नंतर याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर पहिल्यांदा मी 2 वेळा पाणी न टाकता हे मिश्रण मसाला जो आहे तो मिक्सरला बारीक करून घेतलेला होता. त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ते एकदम बारीक अशी पेस्ट याची तयार करून घेतलेली आहे. आणि हे आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात. तर मंडळी, मसाला आपला तयार करून झालेला आहे आणि इथे मी तो एका वाटीत काढून देखील घेतलेला आहे. तर आता आपण खारं वांगं तयार करण्यासाठी सुरुवात करूया. तर खारं वांगं तयार करण्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2.5 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे. जिरं तडतडल्यानंतर कढीपत्ता आणि त्याच्यामध्ये आपण जो मसाला केलेला होता तो मसाला ॲड करून घ्यायचा आहे. मसाला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि बाजारामध्ये वांगी जी येतात, पावसाळ्यामध्ये जी वांगी येतात त्या वांग्यांची टेस्ट एकदम मस्त असते. आणि तर ही मंडळी आषाढ स्पेशल खाऱ्या वांग्याची रेसिपी आहे. तर मंडळी, ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि ही मंडळी आमच्या इकडची वांगी आहेत, आमच्या शेतामध्ये लावलेली ही वांगी आहेत किंवा आमच्या परसबागेमध्ये लावलेली ही वांगी आहेत. एकदम मस्त अशी ही वांगी आहेत आणि चवीला देखील छान लागतात. तर मंडळी, त्याच्यानंतर इथे मी याच्यामध्ये गरम मसाला आणि हळद ॲड केलेले आहे. तर हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि जो आपण मसाला बारीक केलेला होता त्यातलंच राहिलेलं पाणी याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. आणि आता पाणी व्यवस्थित मसाल्यामधलं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजेच मसाला शिजवून घ्यायचा आहे पाण्यामध्ये. आणि मसाला शिजल्यानंतर याच्यामध्ये आपण जे वांगी चिरून ठेवलेली होती ती वांगी ॲड करायची आहेत आणि वांगी झाकण ठेवून आपल्याला शिजवून द्यायची आहेत. आणि मधनं आता काढून वांगी चांगली वाफवून घ्यायची आहेत. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. पाणी ॲड केल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि आपण जो शेंगदाण्याचा कूट केलेला होता तो देखील याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. शेंगदाण्याचा कूट टाकल्याने वांग्याचं खारं वांगं जे आहे ते एकदम मस्त लागतं. आणि त्याला वांग्याची जी ग्रेव्ही आहे ती देखील एकदम घट्ट अशी होते. त्यामुळे शेंगदाण्याचा कूट याच्यामध्ये ॲड करायचा आहे. तुम्ही शेंगदाणे भाजून मसाल्यामध्येच बारीक केले तरी देखील चालेल, ते देखील व्यवस्थित रश्श्यामध्ये आहेत किंवा मसाल्यामध्ये आहेत ते शिजले जातात. तर मंडळी, ते आपलं वांगं चांगलं असं वाफवलेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण पाणी ओतून घेऊयात.
तर मंडळी आता वांग्यामध्ये मी पाणी ओतून घेतलेलं आहे. शेंगदाण्याचा कूट आणि चवीनुसार मीठ देखील ॲड करून हे व्यवस्थित असं मिश्रण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून याला शिजवून घ्यायचं आहे. तर मंडळी तुम्ही असं देखील याचा रस्सा शिजवून घेऊ शकता. अजून थोडंसं पाणी याच्यामध्ये वाढवून घ्यायचं आहे आणि पातळ असं तुम्ही देखील याचं खारं वांगं करू शकता. तर मंडळी आता आपण सुकं करतो त्यामुळे आपण इथे पाणी थोडंच ॲड केलं होतं आणि अधूनमधून आपल्याला हे वांगं असं सतत हलवून घ्यायचं आहे जेणेकरून मसाला आपला खाली लागणार नाही. तर मंडळी इथं आपलं वांगं देखील शिजलेलं आहे आणि मस्त असं आपलं सुक्कं वांगं तयार झालेलं आहे. तर मंडळी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.